नमस्कार, मी अनिता केदार रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपल्याला बनवायची आहे आळूवडी। खूप साऱ्या रिक्वेस्ट आलेल्या आळूवडी दाखवा, ती मी ही आळूची पानं घेतलेली आहेत। आणि आळूची पानं कशी घ्यावी हे आधी मी सांगणार आहे। आळूची पानं ही जाड असतात आणि ह्यात दोन प्रकार असतात, भाजीची आळू आणि वडीची आळू। वडीच्या आळूची पानं मोठी किंवा अशी मध्यम आकाराची पण असतात आणि अशी लाल कोरवाली, जसं मी मेथीची भाजी सांगितले लाल कोराची घ्यायची, तसेच आळूची पानंही लाल कोराची घ्यायची, म्हणजे याने खाज कमी येते आणि चवीलाही चांगली असतात। बघा, याला असा लाल कोर आहे, अशी पानं घ्यायची। ही जाड पानं मी 2 जुड्या आणलेल्या, 2 वड्या बनवणार आहे। हे 2 कप चण्याचं पीठ घेतलेलं आहे, साधारण 400 ग्राम आहे। ही मी चिंच गुळाची चटणी घेतलेली आहे, याचा व्हिडिओ मी अपलोड केलेलाच आहे, तुम्ही बघू शकतात। चिंच भिजत घालून गरम पाण्यात त्यात गूळ घालून मिक्सरला वाटून, म्हणजे आपल्याला जास्त चिंच गुळाची चटणी मिळते आणि एकदम प्लेन अशी स्मूथ निघते। अशी मी ही अर्धा कप घेतलेली आहे। हे माझं लाल तिखट आहे, लाल मिरची पावडर, हे 1.5 टीस्पून घेतलेलं आहे। आपण आपल्या चवीप्रमाणे जर तिखट लागत असेल किंवा कमी तिखट लागत असेल तसं घ्यावं। ही पाव चमचा अगदी हळद घेतलेली आहे। हे मी तीळ घेतलेले आहे भाजून, आणि मी हे साधे तीळ घेतलेले, पॉलिशचे नाही, कारण याची चव चांगली असते। हे वडी कुरकुरीत होण्यासाठी अगदी पाव कप किंवा 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे बघा, हे 1 चमचा आहे, 1 अष्टांश असं आहे, आणि चवीप्रमाणे मीठ, आणि आपल्याला पाणी लागणार आहे पीठ भिजवण्यासाठी। आता आपण आधी पीठ भिजवून घेऊया। मी तुम्हाला पान कसं कापायचं ते दाखवते। हे सुरीने अगदी ह्या टोकाजवळ पान कापायचं, हे बघा, आणि पुढे अशीच हळूहळू ही सुरी नेऊन हा मधला भाग पण थोडासा काढून टाकायचा, हे बघा। आणि आळूचा देठ असा काळा पाहिजे, म्हणजे ती पानं चवीला चांगली असतात। काळ्या देठाचीच पानं घ्यायची, आणि ही पानं मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे। याचं पीठ आपल्याला मध्यम बनवायचं आहे, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही। आणि हे आपण आधी यात तांदळाचं पीठ घालून घेऊया, चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया, हळद, तीळ घालून घेऊया। थोडेसे तीळ मी सजावटीसाठी ठेवणार आहे, आणि हे लाल तिखट। आता यात ही मी अर्धा कप चिंच गुळाची चटणी घालून घेते। आता हे आपण आधी छान मिसळून घेऊया पीठ। पाणी घालून घेऊया, थोडं थोडं पाणी घालायचं, आधीच जास्त घालायचं नाही आहे, नाहीतर मग पीठ पातळ झालं तर आणखी आपल्याला पीठ वाढवायला लागेल। त्याकरता थोडं थोडं पीठ घालून घ्यायचं आहे, थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे। हे बघा, आपलं इथे पीठ छान भिजवून झालेलं आहे, पूर्ण पाव लिटर पाणी लागलेलं आहे, आणि अर्धा कप चिंच गुळाची चटणी। आता आपण वडी वळायला सुरुवात करूया। आता हे बघा, हे पान असं ठेवलंय, आता आपण हे पीठ लावून घेऊया, असं हाताने छान सगळीकडे पीठ लावून घ्यायचं आहे। एका आळूच्या वडीला साधारण 1 कप पीठ लागतं,
म्हणजे एक 3 ते 4 पानांची आपली पानं जशी मोठी छोटी असतात त्यावर, छोटी पानं असेल तर 4 पानाची होते, मोठी असेल तर 3 पानांची पण वडी होते। बघा असं पूर्ण सगळीकडे पीठ लावून घ्यायचं आहे। आता आपण यावर आणखी एक पान ठेवूया। हे बघा, हे पान आपल्याला असं ठेवायचं उलटं, एक उलट एक सुलट, यामुळे वडी आपली सुटत नाही आणि बरोबर राहते, अगदी तिला बांधायची गरज नाही। हे बघा, खालच्या पानाला हे पान चिकटलंय, आता याला पण आपल्याला असं पीठ लावून घ्यायचं आहे। हे बघा, ह्याही पानाला पीठ लावून झाले। आता परत आपल्याला पहिल्या पानासारखं हे पान ठेवायचं आहे, एक उलट एक सुलट असं आपण पान ठेवणार आहोत। यालाही आपल्याला त्याच्यासारखं सगळीकडे पीठ लावून घ्यायचं आहे। हे बघा, 3 पानं लावून झाली आपली। पुन्हा हे चौथं पान असं उलटं करून यालाही आपल्याला पीठ लावून घ्यायचे। एकदम बरोबर पीठ झालेलं आहे, जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही, त्यामुळे पीठ सगळीकडे सारखं लागलं जातं। हे बघा, आपले 4ही पानं पीठ लावून झालेली आहेत। आता आपण फोल्ड करून घेऊया। आधी आपल्याला साईडने अशी वळवून घ्यायचे। हे बघा, इकडून पण यावर पण आपल्याला पीठ लावायचं आहे। तर इथून पण आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे, याला पण पीठ लावायचं आहे आपल्याला, म्हणजे वडीची चव छान लागते। आता आपण इथं रोल करून घेऊया। पीठ तर आपलं चवीला एकदम छान झालंय। पीठ पाहिजे तर भिजवल्यावर तुम्ही टेस्ट करून बघू शकता, अगदी आंबट गोड तिखट मीठ बरोबर आहे की नाही, म्हणजे नंतर आपण वडी बनवल्यावर काहीच करू शकत नाही, तेव्हा आधी पीठ आपण चव घेऊन बघितली तरी चालेल। आता आपण ही वडी वळून घेऊया, अशी गोल मध्ये दाब द्यायचा आहे, नाहीतर मग मध्ये पातळ होईल ती। आणि अशी वडी आपल्याला छान वळून घ्यायची आहे, दोन्ही साईडने अशी पकडत पकडत। आता आपण याला पण असं पीठ लावून घेऊया। हे बघा, मस्त रोल तयार झालाय। आणि ह्याच्या साईडला पण पीठ लावायचं आहे, म्हणजे ही जी कडेची वडी निघते तेव्हा ती चवीला छान लागते। असं साईडला पीठ लावून घ्यायचं आहे। हे बघा, मस्त आपली आळूवडी तयार झाली आहे। मी अशीच आणखी एक वडी बनवून घेते। हे बघा, दुसराही रोल छान वळून झाला आहे। आपल्याला याला आता तेल लावून घ्यायचं आहे, या वडीला आणि चाळणीला पण। मी एकीकडे पाणी तापत ठेवलं आहे पातेल्यात,
हे बघा, ही याची पानं माझी मोठी होती तेव्हा ही मोठी वडी झालेली आहे. हे बघा, तेल लावून घेतलं आहे. तेलाने काय होतं, चिकटत नाही चाळणीला. हे बघा, इथे पाणी छान उकळलेलं आहे. बघा, यावर मी ही चाळण ठेवते. चाळणीत आपल्याला वड्या अशा ठेवायच्या आहेत. आणि झाकण ठेवायचं आहे. आणि आपल्याला 10 ते 15 मिनटं ह्या वड्या उकडून घ्यायच्या आहेत. गॅस मध्यम करायचा आहे. मोठा ठेवला तर आत वड्या शिजणार नाहीत, त्याकरता मध्यम गॅसवर आपल्याला 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायच्या आहे. वड्या आपल्याला मधून एका साईडने मी दाखवणार आहे, ते आपल्याला फिरवून पण घ्यायच्या आहेत. वडीचा कलर चेंज झाला, बदलला म्हणजे आपल्याला समजतं की आपली वडी उकडली गेली. हे बघा, 9 मिनटं झाले आहे. आपण वडी बघूया. हे बघा, वडीचा कलर चेंज झालेला आहे, बदलला आहे. आता आपण हिला फिरवून अशी ठेवूया. हे बघा, अशी. हे बघा, खालच्या साईडवर म्हणजे पूर्ण वडी छान वाफवली जाते, उकडली जाते. आता आपण परत झाकण ठेवूया. अजून 7 ते 8 मिनटं वाट बघूया. हे बघा, आणखी 10 मिनटं मी ह्या वड्या उकडून घेतलेल्या आहेत. जसे तुम्ही बघू शकतात, रंग पूर्ण बदलला आहे. आणि हे असा हात लावून बघायचं. बघा, हाताला पीठ जरा पण लागत नाही, म्हणजे आपली वडी छान उकडलेली आहे. आता ही आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायची आहे आणि मग आपण तळून बघूया. हे बघा, आपले इथे छान रोल झालेले आहेत आणि एकदम थंड झाले आहेत, म्हणजे आता ते कापायला आपल्याला एकदम सोपे जाणार आहे. आता मी एक रोल तुम्हाला कापून दाखवते. अर्ध्या इंचाच्या याच्या आपल्याला वड्या कापून घ्यायच्या आहेत. हे रोल तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तर साधारण 7 ते 8 दिवस अगदी छान राहतात. तुम्ही कधीही ते बाहेर काढून खाऊ शकतात. हे बघा, मस्त आपली आळूवडी आतून पण एकदम छान झालेली आहे. सगळीकडे बघा, एकदम अशी छान झालेली आहे. असेच आपण कापून घेऊया. कुरकुरीत पाहिजे असेल तर तुम्ही असे पातळ कापा, किंवा ह्या तुम्ही अशाचही खाऊ शकता, किंवा थोडंसं 1 चमचा तेल घालून खाऊ शकता. त्याला फोडणी देऊन तिळाची तशाही खाऊ शकतात, शॅलो फ्राय, किंवा तळूनही खाऊ शकतात. माझ्याकडे ह्या तळलेल्या आवडतात, त्यामुळे मी ह्या छान तेलात तळून घेणार आहे. आता हे आपण छान तळून घेऊया. मी हे सगळ्या कापून घेते. बघा, हे एका रोलचे साधारण 15 पीस झाले आहेत. आपण हे छान आता तळून घेऊया. हे बघा, मी इथे एक छोटा तुकडा टाकून बघितला. आपलं तेल छान तापलं आहे. गॅस मध्यम करायचा आहे आणि यात आपल्याला ह्या वड्या सोडायच्या आहेत. एका वेळी 6 ते 7 वड्या छान तळून होतात. या वड्या आपण छान तांबूस रंगाच्या होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. आपण बघूया पाठची साईड. अजून झालेली नाही. हे बघा, वड्या हलक्या होऊन छान वर आलेल्या आहेत. आता आपण ह्या पलटी करून घेऊया. हे बघा, ह्या साईडने पण आपल्याला छान होऊ द्यायचं आहे. मस्त याचा आंबट गोड तिखट असा छान वास येतोय. हे बघा, कढईची पण वडी किती छान झाली आहे. याला आपण कढईने पीठ लावून घेतल्यामुळे ही पण अतिशय सुंदर लागते.
हे बघा मस्त असा तांबूस रंग येतोय, मस्त कुरकुरीत वड्या झालेल्या आहेत. हे बघा वड्या मस्त झाल्यात. आपण या अशा काढून घेऊया. कढईला अशा उभ्या करायच्या, म्हणजे एक्स्ट्रा जे तेल असतं ते निघून येतं. हे बघा एकदम छान अशा इथे मस्त कुरकुरीत वड्या झालेल्या आहेत. या पण मी काढून घेते आणि आणखी राहिलेल्या वड्या तळून घेते. याचा रंग इथे तुम्ही बघू शकतात किती सुंदर आलेला आहे. हे बघा मस्त इथे आपल्या आळूवड्या तळून झालेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकतात जराही तेल राहिलेलं नाही, एकदम सुक्या बघा तुम्ही. आणि मस्त याच्या लेयर सुटलेले आहेत, एकदम कुरकुरीत झालेले आहेत. वरून यावर आपण असे थोडेसे तीळ घालू शकतो. आताही मी तीळ घातलेलेच आहे, त्यामुळे चव अतिशय सुंदर लागते. ह्या तुम्ही नक्की करून बघा. तुमचे काही प्रश्न प्रतिक्रिया असतील त्या मला जरूर विचारा. अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा. धन्यवाद.